स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 13 मेच्या भागात पार्थ काव्याला ती क्लासला सोडून ज्या ठिकाणी बसते तिकडे घेऊन जातो. काव्या त्याला बोलण्यासाठी मनवत असते, पण पार्थ तिच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देत नसतो. घरात घुसलेला चोर कसा शोधून काढायचा यावर ते दोघं बोलत असतात. आज तुमच्यावर हल्ला केला, उद्या आम्हा तिघांपैकी कोणीही असू शकतं असं पार्थ म्हणतो. तिकडे नंदिनी आश्रमात जायला रिक्षा बघत असते, तर मानिनी जीवाला तिला बाईकवरून सोडायला सांगते. बराच वेळ जीवा आला नाही म्हणून ती रिक्षामध्ये बसते. तो रिक्षावाला दुसरा तिसरा कोणी नसून तोच गुंड असतो आणि तो नंदिनीचा जीव घेण्याचा प्लॅन करतो. तितक्यात जीवा तिकडे बाईक घेऊन पोचतो. दुसरीकडे काव्याची मैत्रीण अनिशा पार्थबद्दल सांगत असते. नशिबाने तुझं आणि पार्थचं लग्न होणार हे ठरवलं होतं, तेव्हा तू पॉझिटिव्हली त्याला ॲक्सेप्ट कर असं ती म्हणते. जीवा सुद्धा मूव्ह ऑन करेल आणि तुझ्याशी नीट बोलेल असं म्हणते. तिकडे जीवा आला याचं नंदिनीला आश्चर्य वाटतं. तर आईने कटकट केली म्हणून यावं लागलं असं जीवा म्हणतो. त्यावर आईने सांगितलं म्हणून आला असाल तर मी माझी रिक्षाने जाईन असं ती म्हणते. तेव्हा तुला सोडल्याशिवाय मी घरी जाणार नाही असं हट्ट जीवा करतो. तेव्हा नंदिनी रिक्षातून उतरते आणि जीवासोबत बाईकने जाते. तर आपला प्लॅन फिसकटला म्हणून गुंडाचा तिळपापड होतो. नंदिनी जीवाला पिक करायला या अशी रिक्वेस्ट करते. आज काय स्पेशल आहे असा जीवाला प्रश्न पडतो. तितक्यात जीवाला ऑफिसमधून फोन येतो आणि त्याला ऑफिसला जावं लागतं. दुसरीकडे काव्या तिची बाजू अनिशाला सांगत असते. माझं प्रेम खरं होतं, मी जीवाला असं विसरणं शक्य नाही असं ती म्हणते. तर अनिशा काव्याला पार्थला जीवाबद्दल सांगायला सांगते. पार्थ समजून घेतील, पण नंदिनी ताईला सांगणं खूप कठीण आहे असं ती म्हणते. मालिकेच्या आगामी भागात पार्थ जीवाला काव्याबद्दल विचारतो. तुझं आणि काव्याचं नेमकं काय चाललंय असं पार्थ त्याला म्हणतो आणि ते ऐकून जीवा घाबरतो. नेमकं पार्थला जीवा आणि काव्याबद्दल असं काय समजलंय हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम, फक्त स्टार प्रवाहावर. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.